मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचाराला एक वेगळा व लोकसंग्रहाचा स्पर्श देत नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार सुरेश शिंदे यांनी आज जत शहरातील एका लोकप्रिय चहाच्या गाड्यावर उपस्थित राहून मतदारांशी सरळ संवाद साधला। त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रचार पद्धतीची शहरात मोठी चर्चा रंगती आहे। आज सकाळपासूनच सुरेश शिंदे शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक परिसर व व्यापारी गल्ली या ठिकाणी भेटी देत होते। याच दरम्यान त्यांनी चहाच्या गाड्यावर थांबून स्थानिक नागरिकांसोबत चहाचा आस्वाद घेत संवाद साधला। चहाच्या कपाबरोबर झालेल्या गप्पांमध्ये नागरिकांनी शहरातील पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, ड्रेनेज, व्यावसायिकांना होणाऱ्या अडचणी तसेच तरुणांच्या रोजगाराच्या संधीबाबत मोकळेपणानं मतं मांडली। शिंदे यांनी नागरिकांना मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सांगितलं की जत शहराचा विकास हा माझा मुख्य उद्देश आहे। नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता व गती आणण्यासाठी आम्ही ठोस योजना तयार केल्या। सामान्य माणसांच्या अडचणी ऐकणं आणि त्यांचे त्वरित निराकरण करणं हेच खरे लोकप्रतिनिधित्व आहे। चहाच्या गाड्यावर झालेल्या या भेटी दरम्यान मोठ्या संख्येने युवक, व्यापारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले। काहींनी तर त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट व्हाव्यात अशा सूचना प्रत्यक्ष देत त्यांना भरभरून प्रतिसाद दिला। जत नगर परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली असताना सुरेश शिंदे यांची जनतेत मिसळण्याची शैली मतदारांना आकर्षित करत असल्याचं चित्र दिसत आहे। त्यांच्या या साध्या पण प्रभावी प्रचारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होते। जिल्ह्यातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या पारंपरिक प्रचारापेक्षा वेगळी पद्धत अवलंबून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा शिंदे यांचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे। हळूहळू निवडणुका जवळ येत असल्यानं जत शहरातील वातावरण अधिकच तापू लागले असून अशा थेट जनसंपर्क उपक्रमामुळे प्रचाराला आणखी वेग येणार हे निश्चित।